हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोष्टी विज्ञानीय हा चॅप्टर बघणार आहोत. कोष्टी म्हणजे काय, त्याचबरोबर वेगवेगळ्या कोष्टीचे वर्णन इथे केलेले आहे. जसे की अंगार कोष्टी, पाताल कोष्टी, गार कोष्टी अशा 3 कोष्टीचे वर्णन या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहे. तर कोष्टी म्हणजे काय, तर चूल. तर वेगवेगळ्या रचना आपल्याला इथे बघायच्या आहे. हे बघा, अभ्रकादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी ज्याप्रमाणे मुशाचा वापर होतो, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये मुशा हे प्रकरण बघितलं. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुशा या तयार केल्या होत्या. तर अभ्रकादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी ज्याप्रमाणे मुशांचा वापर लागतो, त्याचप्रमाणे तीव्र स्वरूपाचा अग्नीही अपेक्षित असतो. अग्नीची असणारी तीव्रता, कालावधी, स्वरूप यावरून विविध आकाराच्या शेगड्या उपयोगात आणल्या जातात. त्यालाच आपण कोष्टी असे म्हणतो. म्हणजे अग्नीची असणारी तीव्रता, त्याचबरोबर कालावधी म्हणजे किती वेळ अग्नी पाहिजे, त्याचबरोबर अग्नीचे स्वरूप या 3 कारणावरून आणि आकारा म्हणजे वेगवेगळ्या कोष्टीच्या आकारावरून कोष्टीचे 3 प्रकार पडलेले आहेत. द्रव्याच्या सत्वपातनासाठी व निष्कासित सत्वाच्या शोधण्यासाठी ज्या विविध आकारांच्या शेगड्या वापरल्या जातात त्यास कोष्टी व कोष्टिका असे म्हणतात. कोष्टी म्हणजे काय, तर द्रव्यांच्या सत्वपातनासाठी त्याचबरोबर निष्कासित सत्वाच्या शोधनासाठी ज्या विविध आकाराच्या शेगड्या वापरल्या जातात त्या शेगड्यांना कोष्टी व कोष्टिका असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण शेगड्यांचे त्यांच्या अग्नीची असणारी तीव्रता, कालावधी, त्याचबरोबर आकार या 3 कारणावरून शेगड्यांचे म्हणजे कोष्टीचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. आणि कोष्टीचा वापर कुठं होतो, तर द्रव्यांच्या सत्वपातनासाठी त्याचबरोबर निष्कासित सत्वांच्या शोधनासाठी आपण कोष्टीचा वापर करतो. तर त्यामध्ये आपण अगोदर बघूया अंगार कोष्टी. आता अंगार कोष्टी काय असते, तर याची अंगार कोष्टीची रचना कशी असते तर ते सुरुवातीला बघूया. तर कठीण व सपाट, साधारणतः 30 अंगुल उंच, 15 अंगुल लांब, 15 अंगुल रुंद म्हणजेच 1 हात उंच, हाफ भाग लांब आणि अर्धा भाग रुंद अशी विटांची भट्टी बांधावी. म्हणजे विटांची भट्टी म्हणजे जे उंच आहे म्हणजे 30 अंगुल उंच, 15 अंगुल लांब आणि 15 अंगुल लांब आणि 15 अंगुल रुंद अशा प्रकारे आपण काय करायचं, विटांची भट्टी बांधायची. बरोबर आहे. मग आता विटांची भट्टी बांधली तर त्याला काय करायचं, आतून आणि बाहेरून चिकन मातीने लेपावे. म्हणजे चिकन मातीने काय करायचं, त्यांना लेपायचं. कुणाला तर त्या भट्टीला आतून आणि बाहेरून सुद्धा. मग काय करायचं, एका भिंतीच्या तळाशी 4 अंगुल व्यासाचे छिद्र करायचे. जे एक भिंत आहे त्याच्या तळाशी 4 अंगुल व्यासाचे छोटेसे छिद्र करायचे आणि त्या छिद्रातून काय करायचं, धमन यंत्र म्हणजे भात्याची नळी जोडलेली असावी. म्हणजे काय करायचं, आपण एका भिंतीला तळाशी 4 अंगुल व्यासाचं छिद्र केलं आणि त्या व्यासाच्या छिद्रातून काय केलं, एक भात्याची नळी त्याला जोडली. मग भट्टीच्या वरून बाबळीचे म्हणजे खैरीचे जे आपण कोळसे त्यांना टाकून सत्वपातन करण्याच्या द्रव्याची मुशा ठेवली आणि अग्नी प्रदीप्त केला. म्हणजे सरळ काय केलं, आपण 30 अंगुल उंच, 15 अंगुल लांब आणि 15 अंगुल रुंद अशा प्रकारची भट्टी बांधली आणि त्या भट्टीला आतून आणि बाहेरून काय केलं, चिकन मातीचा लेप लावला आणि एका भिंतीच्या तळाशी काय केलं की 4 अंगुल व्यासाचं छिद्र केलं आणि त्या छिद्रामध्ये भात्याची नळी जोडली आणि भट्टीमध्ये काय केलं, आपण वरतून बाबळीचे आणि खैराचे जे कोळसे ते कोळसे टाकले. कशासाठी, तर अग्नी प्रदीप्त करण्यासाठी. बरोबर. आणि आपल्याला जे सत्वपातन करायचं आहे, ज्या द्रव्य ती मुशामध्ये ठेवलं आणि ती मुशा आपण तिथे ठेवली आणि खालून अग्नी प्रदीप्त केला. तर आता अंगार कोष्टी कुठे यूज होती, तर कठीण द्रव्यांच्या सत्वपातनासाठी. म्हणजे जे कठीण द्रव्य आहे त्याला मृदू करण्यासाठी त्याचबरोबर त्याच्या सत्वपातनासाठी या कोष्टीचा वापर करतात आणि धातूंना द्रवीभूत करण्यासाठी अशा 2 गोष्टीसाठी अंगार कोष्टीचा वापर होतो. आता पुढे बघूया आपण पाताल कोष्टी. आता पाताल कोष्टी काय असते, आता पाताल म्हणजे जमिनीच्या आत, नावावरूनच कळतं आपल्याला हे जमिनीच्या आत असतं. कसं, तर 1 व्यासाचा गोल व तितकाच गोल खड्डा कठीण व सपाट जमिनीत तयार करावा. खाली एक काय करायचं, गोल खड्डा 1 व्यासाचा गोल खड्डा करायचा. बरोबर. मग त्या खड्ड्याच्या तळाशी काय करायचं, 4 अंगुल व्यासाचा तितकाच खोल
असा दुसरा खड्डा करायचा. काय करायचं, एक खड्डा करायचा, त्याच्याच तळाशी 4 अंगुल व्यासाचा तितकाच खोल खड्डा करायचा. बरोबर. मग त्या छोट्या खड्ड्यातून एक नलिका येते, नलिका जमिनीवर येणारी एक नलिका बसवायची. म्हणजे ते जे छोटा खड्डा आपण केलेले त्याच्यातून एक नलिका घ्यायची, ती जमिनीवर वर येणारी पाहिजे. नलिकाचे जे मुख आहे ते छोट्या खड्ड्यात उघडणारे असावे. जे नलिकाचे मुख आहे ते छोट्या खड्ड्यामध्ये उघडणारे असावे. आणि छोट्या खड्ड्याच्या मुखावर काय करायचं, 5 छिद्रे असणारी मातीची जाळी पक्की बसवायची. जे आपण छोटं छिद्र आहे त्याच्यावरती काय करायचं, जे त्याचं जे मुख आहे छोट्या खड्ड्याचं त्याच्यावर 5 छिद्रे असणारी जाळी बसवायची. बरोबर. मग नलिकेचे जमिनीवर असणारे मुख भस्त्रिकेत जोडायचे. जे नलिकेचे जे जमिनीवर मुख आलेले ते काय करायचं, ते भस्त्रिकेत जोडायचं. आणि मोठ्या खड्ड्यामध्ये काय करायचं, कोळसे भरायचे. कोळसे भरले कशासाठी, आपल्याला अग्नीसाठी आपण कोळसे भरले. आणि आपल्याला ज्याचं सत्वपातन करायचं आहे ती द्रव्य आपण ते द्रव्य आपण त्या मुशामध्ये ठेवलं आणि ती मुशा आपण त्या कोष्टीवरती ठेवली. आणि अशा पद्धतीने काय करायचं, मग कोळसे पेटवून द्यायचे आणि भस्त्रिकेने ध्यापन करायचे. अशा प्रकारे जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण पातळ कोष्टी म्हणतो. आता पातळ कोष्टीचा वापर कुठं होतो, तर मृदुद्रव्याच्या सत्वपातनासाठी. हे फार महत्त्वाचं आहे. पातळ कोष्टी मृदुद्रव्यांच्या सत्वपातनासाठी यूज होती. आणि अंगार कोष्टी कुठे यूज होती, तर कठीण द्रव्यांच्या सत्वपातनासाठी यूज होत होती. जसं की हे जे खरफर, शिलाजीत यासारखे जे मृदुद्रव्ये यांच्या सत्वपातनासाठी पातळ कोष्टी यूज होती. आता तिसरी गोष्टी कुठली, तर तिसरी गोष्टी म्हणजे गारकोष्टी. आता गारकोष्टीचा वापर कुठं होतो, तर आपण अगोदर गारकोष्टीची रचना बघूया. तर 12 अंगुल उंच, 10 अंगुल लांब आणि 10 अंगुल रुंद या मापाची तलावातील चिखलापासून जी शेगडी तयार केली जाते. म्हणजे जे चिखलापासून जी शेगडी तयार केली जाते हे महत्त्वाचं आहे. यामध्ये जे तलावातील जो चिखल आहे यापासून जी कोष्टी तयार केली जाते तिला आपण गारकोष्टी असे म्हणतो. आता ह्या गारकोष्टीचं काय असतं, तर शेगडीच्या तळापासून 4 अंगुले अनेक छिद्र असणारी जाळी बसवायची. काय करायचं, हे आपण 12 अंगुल उंच, 10 अंगुल या मापाची काय केलं आपण शेगडी तयार केली. बरोबर. आणि या शेगडीच्या तळापासून काय करायचं, 4 अंगुले अनेक छिद्र असणारी जाळी बसवायची. म्हणजे शेगडीच्या तळापासून वरती 4 अंगुल ना एवढं सोडायचं आणि वरती काय करायचं, एक आपण छिद्र असणारी जाळी बसवायची. आणि त्या जाळीच्या खालच्या भागामध्ये वंकनालचे तोंड बसविले जाते. बरोबर आहे. खालच्या भागामध्ये वंकनालचे तोंड बसवायचे आणि वरील भागामध्ये कोळसे पेटवून औषधयुक्त मुशा ठेवायची. वरच्या भागामध्ये कोळसे ठेवायचे. आणि जी आपण मुशा आहे, मुशा म्हणजे ते पात्र, जे औषधयुक्त पात्र आहे, मुशा आहे, ती आपण तिथे ठेवायची आणि वंकनालच्या साहाय्याने ध्यापन करायचं. अशा पद्धतीने गारकोष्टी असते. आता गारकोष्टीचा वापर कुठं होतो, तर सुवर्ण, रौप्यादी मौल्यवान धातूमधील अशुद्ध द्रव्यांचा नाश करण्यासाठी. जे सुवर्ण, रौप्यादी धातू आहे, मौल्यवान धातू आहे, त्यामधील जे अशुद्ध द्रव्य असतं त्यांचा नाश करण्यासाठी आपण गारकोष्टीचा वापर करतो. अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये 3 गोष्टी बघितल्या, अंगार कोष्टी, पाताळ कोष्टी आणि गारकोष्टी. थँक्यू.